नमस्कार, मी दीपाली तुम्हा सर्वांचं स्वागत करते सखी शृंगार ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. खरं तर आज तुम्हाला माझ्या टोनवरतूनच समजत असेल की माझ्या आवाजामध्ये तो उत्साह नाही आहे. त्याला कारणही आहे. कारण माझ्या मनामध्ये भावनांचा कल्लोळ आहे. माझ्या भावना असं संमिश्रित झालं आहे. राग, द्वेष, दुःख, चिड. त्याला कारण आहे तसंच आहे. कालच घडलेली मालेगावची घटना. 3 वर्षाच्या चिमुरडीसोबत जे काय घडलं आहे ना, ते माणुसकीला काळिमा फासणार आहे. ज्याने कृत्य केलं तो माणूस तर नक्कीच नव्हता, जनावरच होता. हाच एक शब्द आहे. तुम्हा सर्वांना ही घटना माहिती झाली असेल आणि तुम्हा सर्वांनाही तीच वाटत असेल जे मला वाटते. रक्त असं उछळत असेल आणि त्यामुळेच हा घटनेचा निषेध चालू झाला आहे वेगवेगळ्या स्तरातून. कॅन्डल लाईट मोर्चा, रस्ता रोको, जाळपोळ सगळं चालू आणि याचे परिणाम होणारच. शासन त्या व्यक्तीवरती लवकरात लवकर कार्यवाही करेल. पोलीस त्याला लवकरात लवकर शिक्षाही देईल. पण एक पालक म्हणून एक भीती वाटायला लागली आता. जेव्हा आपलं पालक खाली खेळायला जातं, शाळेत जातं, ट्युशनला जातं, तेव्हा ही भीती आता वाटायला लागली या घटनांमुळे की माझं बाळ सुरक्षित तर असेल ना, सुरक्षित राहील ना. का बदलत चालला आहे समाज असा? का होतात या घटना? का वाढतोय यांचा क्रम? का भीती का नाही वाटत आहे कोणाला? हे असं करताना, असा विचार करताना असा एक प्रश्न सारखा विचारला जातो. याचं उत्तरच नाही आहे काही आपल्याकडे. पण मला वाटतं की आता आपल्याला परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन काय? नक्कीच परिवर्तन काय? जेव्हा कधी एखादी अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसेल नाही की ज्याची वृत्ती, ज्याची वागणूक ही अपराधीपणाची वाटते किंवा भविष्यात तो एखादा अपराध करू शकतो अशी पुसटची कल्पना जरी असेल ना, त्याला त्याच्या पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांना शिक्षा करण्याची गरज आहे. जोपर्यंत त्याच्या पहिल्या प्रयत्नात त्याच्या कानाखाली चपकारा बसणार नाही, तोपर्यंत त्या प्रत्येक व्यक्तीला मोठात मोठा गुन्हा करण्याची जी एक त्याला धाडस मिळतं ते धाडस बंद होणार नाही. एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्याला जसं आपण दगडाने ठेचून मारतो ना, तसं आता करायची गरज आहे. नक्कीच पोलीस प्रशासन करतच आहे, पण आपल्याला पण एक समाज म्हणून, एक समाजाचा एक भाग म्हणून, एक घटक म्हणून आपल्याला सुद्धा या गोष्टींसाठी पाठपुरावा, लक्ष आणि सतर्कता दाखवणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, आपलं पुढचं भविष्य, आपली पुढची पिढी सुरक्षित राहण्यासाठी आपल्याला आत्तापासूनच स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. महाराज जन्मावे पण शेजारच्यांच्या घरी, हे वाक्य म्हणणं आता बंद करायचं आहे. गरज आहे धाडसी होण्याचा, विरोध करण्याची गरज आहे. मी नाही बाबा म्हणणं बंद करण्याची गरज आहे. माझ्यावर तर नाही ना बेतलं हे म्हणणं बंद करण्याची गरज आहे. जोपर्यंत आपण हे करणार नाही ना, मला नाही वाटत हे सगळं कमी होईल. बदलणं गरजेचं आहे आणि तो मी माझ्यात आणि तुम्ही तुमच्यात केलाच पाहिजे. तरच ह्या घटना कमी होतील आणि हळूहळू बंद होतील. आणि नाही बंद झाल्या, नाही कमी झाल्या तरी घटना करण्याचा विचार करणाऱ्यांची मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण तरी होईल. जी भीती आज मला वाटते माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, तीच आणि त्या प्रकारची भीती त्यांना वाटली पाहिजे की मी एखादी अपराधी घटना जरी केली तर त्याचे परिणाम मला समाज काय देईल ह्याची भीती वाटणं गरजेचे आहे. आणि त्यासाठी आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. गरज आहे आणि तुम्ही कराल. असो, निषेध तर आहेच तुमचा पण आणि माझा पण या घटनेसाठी. आणि त्या छोट्याशा मुलीच्या आईवडिलांना मनापासून सहानुभूती पण आहे. खरं तर माझ्या शब्दांनी त्यांचं जे दुःख आहे ते काही कमी नाही होणार. मला नाही समजत ते ह्या परिस्थितीला सामोरं कसं जातील. कारण जी मुलगी कालपर्यंत घरामध्ये खेळत होती ना, तिचं देह काही तासांनी घरामध्ये पांढऱ्या कपड्यात गुंढाळून येणं, बोलता नाही येत, शब्द नाही आहे. आणि हे थांबवणं आता आपल्या हातात आहे. नुसतं म्हणू नका, करा.
जागृत व्हा, सतर्क व्हा, डोळ्यामध्ये तेल घाला, आपल्या बालकांवरती लक्ष ठेवा, समाजावरती करडी नजर ठेवा. समाजामध्ये एखादी अशी जरी व्यक्ती दिसत असेल जिच्या वागण्यामध्ये तुम्हाला वाटत असेल की ही व्यक्ती काही करू शकते किंवा करण्याची हिची थोडी जरी आकांक्षा आहे, त्याला तिथेच थांबवा. धन्यवाद.